नमस्कार मंडळी. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन कार्यदर्शन भाग 6. मारिता मारिता मरे तो झुंजेन असं या भागाचं शीर्षक आहे. मागच्या भागामध्ये आपण विनायक शिक्षणासाठी नाशिकला आला तो भाग समजावून घेतलेला होता. आत्ताच्या भागामध्ये त्यांनी कोणती प्रतिज्ञा केली, ती प्रतिज्ञा करण्यापाठीमागे कोणता प्रसंग घडला होता ते बघणार आहोत. ज्या वेळेला नाशिकला विनायक शिकायला गेलेला होता तेव्हा काही काळ तो देवीच्या आजाराने ग्रस्त होता आणि म्हणून तो भगूरला काही दिवस विश्रांतीसाठी आलेला होता. आणि त्याच वेळेला आपल्या भारतामध्ये काय घडत होतं तर त्यावेळी सबंध भारताला हादरा देणाऱ्या अतर्क्य व झंझावाती घटना घडवणाऱ्या सर्वभक्षक प्लेगचं थैमान पुण्या मुंबईमध्ये सुरू झालं होतं. या प्लेगच्या आकाशीय आपत्तीवरही ताण करणारा जुलूम आंग्ल सोल्जरांनी प्लेग निवारणाच्या नावाखाली पुण्या मुंबईमध्ये सुरू केला होता. त्याची दगडाला पाझर फोडतील अशी व लोकमान्य टिळकांचे त्यासंबंधीचे ज्वलंत लेख सावरकर केसरीमधून वाचत होते. प्लेगच्या या भयंकर दैवी आपत्तीचे व त्याच्या निवारणार्थ ब्रिटिश शासनाने योजलेल्या आपत्तिमय उपायांचे हृदयाला पाझर फोडणारे वर्णन सावरकर केसरीमध्ये जे वर्णन यायचं ते वर्णन वाचायचे आणि सावरकरांनी आपल्या आठवणीमध्ये सुद्धा ते नमूद केलं आहे. ते लिहितात, जो आज प्लेगला लागला तो उद्या नाहीसा झाला. घरात एक माणूस प्लेगने लागला की देखादेखी बायका, मुले, माणसे, घरेचे घर एखाद्या आगीत भस्मसात व्हावे. त्याप्रमाणे पटापट मृत्युमुखी पडून नष्ट व्हावे. एकेका घरात 5-5, 6-6 प्रेते एकामागून एक पडलेली. कोणाचे प्रेत कोण उचलणार? वाड्याचा वाडा, पेठांच्या पेठा, घरोघर कढणे, किंकाळ्या, प्रेते पळापळ, रडारड चाललेली. जे दुसऱ्याचे प्रेत आज उचलत तेच उद्या त्या संसर्गासरशी प्लेगने लागून परवा त्यांची प्रेते त्याच मार्गाने तिसऱ्यालाच न्यावी लागत. तिथे कोण कोणाचे प्रेत उचलणार? मुले आईबापाची प्रेते टाकून पळत, आईबाप मुलांची प्रेते सोडून पळत. कारण घरात प्रेत आहे असं कळताच सरकारी अधिकाऱ्यांच्या आडदांड सोजीरांशी गाठ पडे. घर शुद्ध करण्यासाठी म्हणून उद्ध्वस्त करून टाकणार. सामानाची जाळपोळ, लुटालूट होणार आणि उरलेले कुटुंबच्या कुटुंब वनवासात नेऊन सेग्रिगेशनच्या अटकेत पडणार. पण तिथेही प्लेग, घरी प्लेग, दारी प्लेग, दैवी प्लेग, राजकीय प्लेग. ती भयंकर वर्णने वाचताना अंगावर शहारे उठत. म्हणजे किती वास्तव वर्णन सावरकरांनी केसरीमध्ये जे आलेलं होतं त्याचं वर्णन करताना सावरकरांनी हे नमूद करून ठेवलेलं आहे. आणि मंडळी, बोलता बोलता हिंदुस्थानभर प्लेग वणव्यासारखा पसरला. सरकारी प्लेग निवारक छळाचाही प्लेग त्या मागोमाग तसाच भडकत गेला. म्हणजे नैसर्गिक आपत्ती प्लेगची होतीच, परंतु एक सरकारचा छळ नामक प्लेग सुद्धा त्याच्यामुळे भडकत गेलेला होता. ठिकठिकाणी दंगेही झाले, पण प्लेगने किंवा प्लेग निवारक छळाने कोणाचेही डोळे उघडेनात. शेवटी पुण्यास गोष्ट अगदीच विकोपास गेली. सोजीर लोकांचा जाच, त्यांच्या त्या बुटांच्या लाथा, घरे फोडीत, दिसेल ते जाळीत हे देव्हाऱ्यातले देव देखील फेकून देत. म्हणजे किती जुलूम आणि अत्याचार चाललेला होता हे आपल्या लक्षात येतं मंडळी. मरत्या नवऱ्यापासून बायकोला आणि आईपासून मुलाला बळाने हिसडून अटकेमध्ये टाकून द्यायचे. आणि प्लेग निवारक टोळ्यांचा हा धिंगाणा जो आहे तो दैत्यांच्या धिंगाण्यासारखा सर्व लोकांना असह्य आणि त्रासदायक झाला. शेवटी त्याची व्हायची ती प्रतिक्रिया होऊन
चाफेकर बंधूंनी सरकारच्या या प्लेग निवारक अधिकाऱ्यांच्या जाचाचा सूड म्हणून रँड आणि आयर्स्ट या दोघा इंग्रजी अधिकाऱ्यास सन 1897च्या जूनमध्ये त्यांच्या भरधाव चाललेल्या बग्गीत झेप घालून गोळी झाडून ठार मारले, असं वर्णन मंडळी सावरकरांनी आपल्या आठवणींमध्ये नमूद केलेलं आहे. पुढे ते म्हणतात, आणि हा प्रसंग कधी घडला गोळी झाडून ठार मारण्याचा? तर महाराणी व्हिक्टोरियाचा हिरकोत्सव हिंदुस्थानभर ज्या दिवशी सरकारच्या वतीने गाजवला जाऊन ब्रिटिश सत्तेच्या विजयशाली प्रभावाने हिंदुस्थान दीपवले जाणार होते, तेव्हा त्या नेमक्या रात्री त्या हिरकोत्सवाच्या अंतस्थ मर्मावरच या धाडसी सुडातील अंतस्थ हेतूने घाला घातला. सावरकरांची भाषा किती जाज्वल्य बघा, किती तडफदार आहे बघा मंडळी. पुढे काय झालेलं आहे? पुढे रँडच्या वधानंतर चौकशीचे दमनयंत्र सुरू होऊन अनेक जीव भरडले जाऊ लागले. तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असा प्रश्न शासनाला करण्यापर्यंत लोकमान्य टिळकांच्या लेखणीने मर्यादा गाठली होती. म्हणजे लोकमान्य टिळकांना सुद्धा हे सर्व असह्य झालेलं होतं. हा सगळा त्रास, हा सगळा जाच जो सामान्य जनतेला होतोय, सामान्य जनता भरडली जातेय, तो लोकमान्यांना सुद्धा सहन झालेला नव्हता. आणि या रँड हत्येमुळे ब्रिटिश शासन खडबडून जागं झालं बरं का. मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यासाठी इनाम घोषित करण्यात आलं आणि चाफेकरांचे जुने सहकारी असलेले द्रविड बंधू ब्रिटिशांचे खबरी बनले आणि त्यांनी कटाची माहिती दिली. पोलिसांकडे आता ही माहिती मिळाली आणि या माहितीच्या आधारे दामोदर चाफेकरांना अटक करून त्यांच्यावर भारतीय दंडविधान अनुच्छेद 302 कलमाखाली आरोप ठेवण्यात आले. म्हणजे आता दामोदर चाफेकरांना पकडण्यात आलेलं आहे. द्रविड बंधूंनी पुन्हा माहिती दिल्यामुळे निसटून जाण्यात यशस्वी झालेल्या बाळकृष्ण यांना शासनाने पकडले. द्रविड बंधूंच्या गद्दारीचा प्रतिशोध म्हणून 8 फेब्रुवारी 1899ला धाकटा भाऊ वासुदेव जो होता चाफेकर, त्यांनी महादेव विनायक रानडे आणि खंडो विष्णू साठे यांच्या सहाय्याने त्यांना त्यांच्या सदाशिव पेठेतील घरासमोरच ठार केले. कोणाला? द्रविड बंधूंना. आणि म्हणून त्या सगळ्यांना सुद्धा पोलिसांनी पकडले. 18 एप्रिल 1898ला दामोदर हरी चाफेकर फासावर गेले मंडळी. पुढच्या वर्षी वासुदेव, बाळकृष्ण आणि रानडे यांना 8 मे, 10 मे आणि 12 मे रोजी फाशी झाली. या सर्व ज्या घटना अतिशय प्रदीप्त अशा ज्या घटना आहेत, स्फोटक अशा ज्या घटना आहेत, त्या घटना मुळातच रससिद्ध असलेल्या विनायकाच्या मनावर विलक्षण परिणाम करणाऱ्या ठरल्या. चाफेकर रानड्यांच्या अभियोगाने आणि त्यांची जी फाशीची वर्णनं आहेत ती वाचताना वृत्तपत्राचे अंक माझ्या गळत्या अश्रूंनी भिजत असत, असं सावरकरांनी लिहून ठेवलं आहे. सावरकर चाफेकरांना उघड उघड वीरवर म्हणत. या साऱ्या घटनांनी उभा देश ढवळला गेला नसेल इतके एकट्या बालविनायकाचे मन ढवळून निघालं होतं. म्हणजे आपल्याला कल्पना येईल 14-15 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये किती वैचारिक मानसिक आंदोलनांची घुसळण सुरू झालेली होती. आणि पुढे त्याचा परिणाम काय घडतोय बघा. चाफेकर रानडे आपल्या स्वदेशाच्या छळाचा सूड घेऊन फासावर चढले. त्यांच्या प्राणज्योतींनी आता जाता जाता चेतवलेली ही शत्रुंजय वृत्ती यज्ञकुंडात समिधे मागून समिधा टाकत अशीच भडकवीत नेणे असेल आणि ती शेवटची कोण्या प्रचंड स्वातंत्र्ययुद्धाच्या महायज्ञात परिणत पावणे असेल तर त्याचे दायित्व माझ्यापुरते मजवरही पडत नाही का? हे सावरकरांच्या मनातलं विचारमंथन आहे मंडळी.
पुढे त्यांचा विचारांचा वेग कसा होता तो कळतो आपल्याला. त्यांच्या मनामध्ये पुढे विचार येतो, चाफेकरांचे कार्य कोणीतरी चालवले पाहिजे ना. तर मग ते मीच का चालवू नये? तो होम मीही का करू नये? लक्षात घ्या, वय वर्ष फक्त 14-15 आहे मंडळी. असा विचार सावरकरांच्या मनात सारखा यायला लागला आणि त्यांचं मन अस्वस्थ करू लागला. ज्या दिवशी वासुदेव चाफेकर व रानडे हातात गीता घेऊन फाशी गेल्याचे सावरकरांनी वाचले, त्या दिवशी या विचारमंथनातून एक तेजस्वी प्रकाशशलाका बाहेर आली आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी विनायकाने आपल्या देवघरामध्ये जी देवी होती, अष्टभुजा देवी, त्या देवीच्या इथे धाव घेतली. त्यावेळेला विनायक खूप देवीभक्त होता. त्या देवीकडे त्यांनी धाव घेतली आणि स्वदेशाच्या दुःस्थितीने तडफडणाऱ्या सद्गदित अंतःकरणाने ध्यान आरंभून तिच्या पवित्र चरणावर हात ठेवून, तिला साक्ष ठेवून त्याने प्रतिज्ञा केली. कोणती प्रतिज्ञा केली श्रोते हो? प्रतिज्ञा अशी केलेली आहे, माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीत, चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवाजीसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करवीन. बघा एक एक शब्द कसा जाज्वल्य आहे बघा. आपल्या आत्मचरित्रामध्ये सावरकर पुढे म्हणतात, आपल्या नव्या घराच्या लहानशा पण सुंदर देवघरात सुगंधी फुलांचा दरवळ पसरलेला, तुपाचा मंद मंद दिवा निरांजनात तेवत आहे. उदबत्त्यांच्या नागमोडी उदबत्त्यांचा नागमोडी धूर कुसुमांच्या परिमलात विणला जात आहे. महिषासुरास तुडवणारी सिंहावर आरूढ अष्टभुजा जिच्या हातात शस्त्रास्त्रे उपसलेली आहेत, ती सुंदर देवीची मूर्ती देव्हाऱ्यात विराजत आहे. तिच्या पुढे त्या तशा पुण्यमय वातावरणात मी शपथ घेतली. ह्यापुढे मी माझ्या देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन. किती जाज्वल्य शब्दामध्ये विनायकाने ही प्रतिज्ञा घेतलेली आहे बघा. अशा रीतीने अनेक क्रांतियुद्धांच्या विझलेल्या ज्वालेतील रक्षा आपल्या भालप्रदेशी लावून स्वातंत्र्यवीर सावरकर ह्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी प्रतिज्ञाबद्ध आणि कटिबद्ध झाले. वय वर्ष अवघं 15 होतं मंडळी. अतिशय ज्याला आपण म्हणतो जाज्वल्य देशभक्ती त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या कणाकणामध्ये, रोमरंध्रामध्ये मुरलेली होती आणि ती त्या शपथेच्या अनुषंगाने बाहेर पडली आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी या शपथेला वाहून घेतलं आणि तसंच कृतीयुक्त आचरण ते जगलेले आहेत आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत. तर मंडळी, आत्ताच्या भागामध्ये आपण बघितलं की विनायकाने कोणती प्रतिज्ञा घेतली, ती प्रतिज्ञा घेण्यापाठीमागची पार्श्वभूमी काय होती ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की चाफेकरांवरचा पोवाडा विनायकाने रचलेला आहे. त्यावेळची त्याची भावना काय होती, तो कसा भावविवश झालेला होता आणि हे सारं बघितल्यानंतर वडिलांनी त्याला काय समजावलं, हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.